जाबाई सासुरा सासुरा ओलांडून उंबराग जाबाई सासुरा सासुरा कुणी तुणी काढल कुणी तू हसत रहा तू वळू न पुन्हा नको पर तू माहेरी कुजबुज होईल कधी ठेवू नको अडी उलट बोलू नको ग करू शिरजोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची सायली ना मला आज छोटी आई म्हणाली. मला खूप छान वाटलं. मलाही खूप छान वाटलं. हो ना. बिचारी आई विना वाढली ना पोर. हळवी आहे नाही अगदी. हो हो हळवी आहे ना अगदी. सायली अगदी वेडी आहे बघ. हो तिला असं वाटतंय की आपली मनं जिंकली तर श्रीला जिंकता येईल, पण तिला माहिती नाहीये श्री आपलं सर्वस्व आहे. त्याची मर्जी राखली की आपल्यासाठी दुसरं काही करण्याची आवश्यकता नाही. हा श्रीला ती आवडली मग आपल्याला दुसरं काय हवं. अगं बाई श्री आला नाही अजून. बेबी फोन कर त्याला जरा. हो करते. श्री आला नाही अजून. हॅलो. हॅलो श्री. अरे कुठेस तू. ते मी मला मला उशीर होणार आहे थोडासा. मी फोन करून कळवणारच होतो. अरे पण तू आहेस कुठे. अगं मी एका ठिकाणी चहा पितोय. चहा. बाहेरचा चहा पितोयस तू. श्री बाहेरचा चहा पितोय. काय बाहेरचा चहा. अरे हा बाहेरचा चहा पितोय. अरे बापरे. कुठे. हॅलो. अरे घरी आला असतास तर छान आल्याचा चहा करून दिला असताना. बाहेर दे माझ्याकडे दे. अरे घरी आला असतास तर आल्याचा चहा करून दिला असता ना. परत तेच काय सांगते. हा मग बोलते. हे बघ. हॅलो श्री. कुठल्या हॉटेलमध्ये तू सांग. हॉटेल स्वच्छ आहे ना. हा घाणेरडा कुठला तरी चहा पिऊ नको. चहाने पोट बिघडतं. ए शरे चहा पिऊन कधी पोट बिघडतं का. पाणी घाणेरडं असेल तर नाही का बिघडणार. हो ना. हो हो हो. हॅलो. हे बघ टॅप वॉटरचा चहा पिऊच नकोस. पोट बिघडेल. हो. एक काम कर तू मिनरल वॉटरचा चहा पी. बेबी अगं तू चहा पितोय ना आता तर सुखाने पिऊ दे ना. फोन दे इकडे. हॅलो श्री. अरे कुठे आहेस तू. कसा आहेस. आणि इतका उशीर का झाला तुला. काही प्रॉब्लेम नाही ना रे. किती प्रश्न विचारतेस. नाही मला थोडासा उशीर होईल. मी घरी आलो की सांगतो. हा बाय 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 बाय. काय झालं. काय बोलला. कट केला. कोठे. आई हो काळजी वाटत असेल ना तिला खूप. हो. एक विचारू. मी जे काही काल तुमच्याशी बोललो त्यामुळे तुम्हाला राग तर नाही ना आला. उलट मला तुम्ही खूप फनी वाटलात. ऍक्च्युली मी असं कोणाशी बोलत नाही पण तुमच्याशी बोललो. माझ्या घरी ना माझी आई माझे बाबा आणि माझा लहान भाऊ आहे पिंट्या. माझे बाबा आहेत ना ते खूप प्रेमळ आहेत. खूप प्रेम आहे त्यांचं माझ्यावर. भाऊ पण छान आहे. आई पण खूप प्रेम करते. तुमचे बाबा काय करतात.
माझे बाबा माझ्या लहानपणीच आम्हाला सोडून निघून गेले, माझ्या जन्माच्या आधीच. ओ आय एम सॉरी. नो दॅट्स ओके. आय गॉट यूज टू इट. आधी मलाही खूप त्रास व्हायचा, पण आता सवय झाली. माझी आई अजूनही होप्स ठेवून. बाय द वे, तुमची आई काय करते? माझी सख्खी आई माझ्या लहानपणी गेली. ओ आय एम सॉरी. नो इट्स ओके. पण माझी सावत्र आई आहे ना, ती अगदी सख्ख्या आईप्रमाणे प्रेम करते माझ्यावर. आता माझ्या लग्नाचं बघतीये. अरे वा, म्हणजे तुमच्याकडे कार्यक्रम सुरू झालेले दिसत आहेत. हो. पण मला तुम्ही विचाराल ना, तर लग्न अशाच माणसाशी करायला हवं ज्याच्याशी खूप चांगली मैत्री आहे तुमची, किंवा तो तुम्हाला मनापासून आवडतो अशा माणसाशी. हे सगळं खूप आयडियल आहे हो. मी पण म्हणायचे ज्याच्यावर प्रेम करीन त्याच्याशीच लग्न करीन, पण आता ज्याच्याशी लग्न करीन त्याच्यावरच प्रेम करीन म्हणते. किती झाले काका? 12 रुपये. बर. ओ थांबा थांबा, मी देतो ना, मी देतो. राहू दे, होतो कधीतरी. मन थंड असला ना की माझ्याकडे बरेचदा पैसे नसतात, 10 रुपये सुद्धा नसतात. हा पण उद्याच्या चहाचे पैसे मी देणार नक्की. आई एंगेज लागतोय फोन श्रीचा. मी लावलाय ना. एंगेजच लागणार ना. ए, वाजला फोन वाजला. श्री श्री अय्यो, काय कसं भिजलास तू? कुठे गेला तुम्ही झाला आणि आता? बेबी चहा कर जरा, आलं घालून. मी चहा करते. किती रोज भिजतो. ताप आला म्हणजे अंगारा लावते. हो ना. अगं मावशी, नाही स्टीम यानी घ्यायची स्टीम. श्री मला एक सांग, तू गाडीतून आलास तरी कसा रे एवढा भिजलास? आई आज अचानकच गेली ना मामाकडे, मला काहीच बोलली नव्हती. जाऊ दे ना, गेले तर. घर बघ ना आज कसं शांत आहे, घरासारखं. नाहीतर कोंडवाडा असतो नेहमी. कायमची नाही गेली, येणार आहे, परत येणार आहे. बाबा मिरवायचं असेल माहेरी लेकीसाठी कसा श्रीमंत जावई शोधलाय म्हणून. कौतुक वाटत असेल. कौतुक. जानू, मी दुसरं लग्न केलं आणि मला तुझ्या आईची किंमत कळली. परिपूर्ण जोडीदार म्हणजे काय हे तुझ्या आईला गमावल्यानंतर कळलं मला. म्हणजे दुसरं लग्न केलं नसतं तर आयुष्यात तेवढंच एक दुःख राहिलं असतं की बाबा पत्नी वारली
पण मी ते केलं आणि केल्यावर कळलं की जोडीदार हा मित्र असणं किती अपरिहार्य असतं, किती आवश्यक असतं. नाहीतर नरक नरक होतो संसाराचा. नाही खरंच, विश्वास ठेव माझ्या आणि आयुष्यभर लक्षात ठेव, अनुभवाचे बोल आहे. खरंच बाबा, आपला जोडीदार आपला मित्र असणं इतकं आवश्यक असतं का हो? हो म्हणजे काय, आता तुझी आई आणि मी अरेंजच होतं आमचं मॅरेज, पण आम्ही दोघच होतो एकमेकांसाठी. खूप प्रेम होतं आमचं एकमेकांवर, चांगले मित्र होतो आम्ही एकमेकांचे. नवरा बायको जर एकमेकांना फुलवत असतील, फुलवत असतील, एकत्र हसू खेळू बोलू शकत असतील तर ते खरं साहचर्य. नाहीतर नुसतीच दोन शरीर जर एकत्र जखडून ठेवली तर खरपट होते सगळी. मुळात एक असण्याविषयी एकमत हो, म्हणजे मग बाकी आवडी निवडी सवयी विषय सगळं भिन्न असलं तरी चाल. परस्परावर विश्वास हवा. आपल्या जोडीदाराला मोठं करण्याची आस तुझी आई तशी होती, सखी सारखी. माझा संसार तिने फुलवला, त्यामध्ये रंग भरले. खूप चांगली होती ती. कदाचित म्हणूनच परमेश्वराने तिला लवकर बोलावून नेली असेल. ए सोन्या, असे डोळे नको ओले करू. तू एवढीशी होतीस ना, छोटीशी पाळण्यात, तेव्हापासून मी तुझ्या आईला म्हणायचो की ही थेट तुझ्यावर गेली. खरंच तिच्यासारखीच आहेस, सरळ साधी निष्कपट, चटकन जीव लावणारी. त्यामुळे तुला तुझ्यासारखाच एक साधा सरळ, तुला समजून घेणारा, तुझ्यावर मनापासून प्रेम करणारा नवरा मिळावा एवढी छोटीशी अपेक्षा होती माझी. या बाईमुळे सगळं ते. मला वाटलंच तुम्ही जान्हवीला काही बाई शिकवत असणार म्हणून आले. तुम्हाला एक बजावून सांगते, जे ठरलंय ना त्याच्यात मोडता घालू नका. अनिल हा चांगलाच मुलगा आहे. त्याला मुलगा म्हणताना जीभ झडत नाही तुझी? हो, सावत्र आहे ना मी. मला काय त्याची काळजी असणार? मी म्हणजे काय दाशीण? हे असं कुठेतरी विषय वाहवत न्यायचं, वाढवत न्यायचं आणि घर डोक्यावर घ्यायचं. सारासार विचार नावाचा काही शब्द असतो, हे ठाऊक आहे का तुला? सारासार विचार मला कुठून सुचणार? इथे माझ्याच आयुष्याचे दिंडवडे निघालेत. हे चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ते हे. ऐकतेस ना काय बोलतात ते? तुझ्याच भल्याचा विचार करून मरमर करते मी. जे भोग माझ्या वाट्याला आले ते तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणून जीवाचं रान करते मी. पण ह्यांना काही त्याची चाड आहे? आता मात्र खूप झालंय. जीवच देते मी. मग तुम्हाला काय हवं ना ते तुम्ही करा. प्लीज शांत व्हा. ह्याच गोष्टीवर किती वेळा एकमेकांशी भांडणार आहात तुम्ही? मी अनिलशी लग्न करतेय, हे माझं ठरलंय आणि ह्यात कुठलाही बदल होणार नाहीये. मी शेवटचं सांगतेय, परत मला हा विषय या घरात नकोय. हो, अगं कुठे हरवलीस? अगं कुठे हरवलीस? काही नाही, होणाऱ्या सुनेचा विचार करतेस ना? तुला कसं कळलं? पाहता पाहता केवढा मोठा झाला ना श्री. अगो बाई, खरंच लग्नाला आला की. माझा तर श्री मोठा झालाय या गोष्टीवरच विश्वास नाहीये. लहानपणी त्याला दूध द्यायला गेले ना की असा टेबलाखाली लपून बसायचा ना. आणि मी भात भरवायला लागले की त्याच्या मागे पळता पळता माझी दम छाकवायची. आंघोळीसाठी बाथरूम मध्ये घेऊन गेले ना की बादलीतच जाऊन बसायचा आणि इतका गोड हसायचा ना, त्याच्यावर रागवता सुद्धा यायचं नाही. आणि मी पहिल्यांदा त्याला हाताने ब्रश करायला शिकवलं ना, जरा वळले तर ह्याने सगळ्या पेस्टने चेहऱ्यावर डिझाईन काढून ठेवलं होतं. आणि तू घरभर त्याला घेऊन फिरली होतीस आम्हाला दाखवायला. हसता हसता पुरेवाट झाली होती सगळ्यांची. हो ना, पण ते दिवस आता पुन्हा नाही यायचे. तुम्ही सगळ्या होतात म्हणून निभावलं. आणि आता एवढा मोठा झालाय गधडा. हो, आता त्याची बायको करेल त्याचं सगळं.
तिने त्याला समजून घेतलं पाहिजे, सांभाळून घेतलं पाहिजे आणि आपल्याला सुद्धा, आपल्याशी सुद्धा ती नीटच वागली पाहिजे. हा, वागेल की, आपल्याशी का नाही चांगली वागणार? पण काही उलट नाही ना व्हायचं. म्हणजे म्हणजे ती श्रीला आपल्यापासून दूर तर नाही ना करणार? अगं ती कशाला आपल्याला त्याच्यापासून दूर करेल? आणि तसं झालं ना तर आपण तिला जवळ करायचं, आपलीशी करायची आणि आपलीच मानायची. आपण तिला सून नाही, मुलगी मानायची. पण ती आपल्याला आई मानेल का? सरे तू ना नाही नाही ते विचार करतेस बघ. आठव बरं, अत्यानंद महाराज काय म्हणतात? अत्यानंद महाराज म्हणतात, भूखे को खाना खिलाओ, प्यासे को पानी पिलाओ. आता इथे त्याचा काय संबंध? भगवान सब देख रहा है. तू देऊन आले. हा, अत्यानंद महाराज की जय. महाराज की जय. महाराज की जय. हे काय? ते कळलं, पण याची गरज नाहीये मला. आहे, आम्हाला गरज आहे. हा, आणि तू रोज भिजून येतोस ना, तो भिजू नयेस म्हणून ही खबरदारी. बरोबर. ए थांब, हे धर, हे घाल, स्वेटर घाल. हा. बॅग दे, बॅग दे, बॅग दे, बॅग दे, बॅग दे. स्वेटर घाल. काय होईल तुला माहित आहे? घाल घाल घाल. छान दिसतोय, कसा राजपिंडा दिसतोय. राजबिंडा, मी हा असं ऑफिसला जाऊ? असं काहीही घालणार नाहीये मी. आपण असं काय करतोस? बरं छत्र्या तरी नाही. मी 6 छत्र्या घेऊन ऑफिसला जाऊ नाही, एकच नाही. आणि बाकीच्यांना काय दुखावू मग? तसं काहीही होणार नाहीये. या 6 छत्र्या आम्ही 6 जणींनी मिळून आणलेल्या आहेत. हा, तू एक घेऊन गेलास तरी चालेल. चालेल. घे. बरं ऐका, सगळ्या छत्र्या खूप छान आहेत. तुम्ही असं करा, तुम्हीच एक सिलेक्ट करा आणि मला द्या. ही रंगीन आहे ना, घे. अरे ही मॅचिंग आहे ना. एक छत्री एक. थांबा ग, हे घेऊन जा. दे ग त्याला बॅग. आणि नाश्ता तर करा आधी. चल. नाही नको, मला उशीर होतोय. अरे सगळं तयार आहे, फक्त वाढायची खोटी आहे. असं काय करतोस? खाऊन जा. आई, मला उशीर होतोय, खरंच निघायला हवं मला. अरे तू रोज 10 वाजता जातोस ना श्री? आजी माहितीये मला, पण आज खरंच खूप उशीर होतोय मला. प्लीज निघायला हवं, प्लीज प्लीज. अरे पण अरे असं नको करू. 8:43. ती बस चुकली ना तर पुढे पाऊण तास बसच नाही. त्यामुळे सहसा नाही चुकवत ती बस मी. ऐका माझं, मला उशीर होतोय. मला 8:45 बस पकडायची. बाय. हा बॉस म्हणाला. हो, मी सुद्धा असंच ऐकलं. मी पण ऐकलं. हो, मी पण. मला वाटलं माझ्याच ऐकण्यात काहीतरी चूक झालेली आहे, पण हा बसच म्हणालेला दिसतोय. अरे देवा, मी ही काय भानगड आहे आता? आता तो घरी आल्यानंतरच कळेल आपल्याला. गाड्या असताना बसने कशाला जातो? हाय, ऐक ना, आपण चप्पल पुढच्या महिन्यात घेऊया. हो मला माहितीये माझी चप्पल तुटली आहे आणि मला ती घ्यायची होती, पण मी त्या चपलेचे पैसे छत्री घ्यायला वापरले. नाही माझ्यासाठी नाही, माझ्या ओळखीचे आहेत एक जण, त्यांच्यासाठी. त्यांच्याकडे छत्रीच नव्हती. अगं तुला माहितीये, आम्ही काल चहा प्यायला गेलो होतो, त्यांच्याकडे ना 6 रुपये पण नव्हते बहुतेक. मग मीच असा विचार केला की इतकं काही चपले वाचून अडत नाहीये, फक्त अंगठाच सुटलाय, तो काय 2 रुपयात शिव नाही मिळेल. म्हणून म्हंटल की पुढचा पगार झाला की चप्पल घेऊया.